नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी डॉक्टर दिलीप पटवर्धन. मी गेली 45 वर्ष नेत्ररोग तज्ज्ञ आहे आणि मी सांगलीमध्ये माझा दवाखाना आहे, नंदादीप आय हॉस्पिटल म्हणून. आणि नेत्ररोग तज्ज्ञ तर आहेच, पण मी मुख्य म्हणजे जीवन विद्या मिशनचा माजी अध्यक्ष आहे, की ज्याची स्थापना फिलॉसॉफर वामनराव पै यांनी केली. आणि या जीवनविद्या मिशनतर्फे आम्ही मूल्य शिक्षण बऱ्याच मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस जसं कृष्णा मेडिकल कॉलेज, राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेज, सोमय्या कॉलेज मुंबई, वॉलचंद कॉलेज सांगली, अशा बऱ्याच महाविद्यालयामध्ये मूल्य शिक्षण देण्याचं काम चालू आहे. तेच आता तुमच्यासाठी सुद्धा आपण आज यावेळी देतोय. याच बरोबर आम्ही सांगलीला भारतातली 8वी त्वचा पिढी चालू केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या आदेशावरून आम्ही तुरुंगात जातो, तिथल्या बंदिवानांना देखील मूल्य शिक्षण देतो. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन पोलिसांना सुद्धा मूल्य शिक्षण देतो. आत्तापर्यंत हजारो नर्सेसना सुद्धा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या विनंतीवरून आम्ही लेक्चर दिले आहेत. अशा प्रकारचं कार्य आम्ही जीवन विद्या मिशनतर्फे करत असतो. आता मी तुम्हाला हा फोटो दाखवतोय. हा आपले जे थोर तत्वज्ञ वामनराव पै आहेत यांचा आहे, की ज्यांनी जीवन विद्या मिशनची स्थापना केली. त्याला जवळजवळ 70 वर्ष झाली. तर ही का स्थापना केली आणि हे स्वतः उच्च विद्या विभूषित होते. ते डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणून मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलं. पण त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की देशामध्ये मूल्य शिक्षणाची खूप गरज आहे. आता ते गेले 2012 साली. नेक्स्ट स्लाइड. आता त्यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद दादा आहेत. हे तर पवई IIT मधून त्यांनी BTech केलेलं आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट त्यांनी जमनालाल बजाज मधून केलेलं आहे. आणि आता ते जवळजवळ 75 वर्षाचे आहेत. पण 40 वर्षापूर्वी ते तरुण होते त्यावेळी TQM नावाचा कन्सेप्ट आला, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तर त्यावेळी जे 10 तरुण निवडले गेले जपानला जाण्यासाठी, त्यात ते एक होते. त्यामुळे सध्या ही जीवन विद्या मिशनचे ते लाईव्ह ट्रस्टी आहेत आणि तेच सर्व काम पाहतात. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. इंग्लिशमध्ये पण म्हणूया. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लिस, ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिव्होशन. आता पहा, आयुष्यात आपल्याला सतत निर्णय घ्यावे लागतात. निर्णय क्षमता असावीच लागते, नाही का? कुठल्याही बाबतीत कुठेही जायचं झालं तर आपण आधी निर्णय घेतो ना. कारण माणूस नेहमी कुठली गोष्ट दोनदा होते. प्रथम विचार करतो आणि मग त्याप्रमाणे ॲक्शन करतो, नाही का? विचार आणि नंतर आचार. तर हा विचार करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही आयुष्यातले निर्णय घेताना, नाही का, साधा तुम्ही कॉलेजमध्ये क्लासला जाताना जायचं की नाही हाही तुम्ही निर्णयच घेता ना. तुम्हाला आवडत असेल तर जाता, नाही तर नाही जात. महत्त्वाचा वाटला तर जाता, नाही तर नाही जात. म्हणजे असे आयुष्यात अनेक निर्णय घ्यावे लागतात. आणि असे निर्णय घेताना काय काळजी घेतली पाहिजे? निर्णय चुकला की आयुष्याचा फार गोंधळ होतो. निर्णयाची दिशा चुकली तर खूप गोंधळ होतो. म्हणून लक्षात ठेवा, त्यासाठी गायडन्स लागतो, गुरु लागतो. तर निर्णय कसा घ्यायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि किती गोष्टीवरती निर्णय अवलंबून असतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर निर्णय घेताना चुकला तर आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ बघून तुम्ही हसणार आहात. राईट. आता
आता तुमच्या लक्षात आलं की निर्णयच म्हणजे उदाहरणार्थ मी मॅरेथॉन रनर आहे किंवा एखादं तुम्ही काही काम करता, खूप कष्ट केलेत पण दिशा चुकली तर गोंधळ होतो की नाही. म्हणजे निर्णय घेताना अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर अशी अवस्था होते, ती मुलगी उलट्या दिशेला पळत चालली, मी खूप एफर्ट चांगले होते पण दिशा बदलली. काही जण कसं असतात, बकऱ्यांसारखे असतात, पुढचे चालले म्हणजे चालले, स्वतःचा विचार करीतच नाहीत. त्याचा छान व्हिडिओ आहे, ते बघा. येस, यू कॅन स्टॉप. आता पहा, यात काय दिसलं आपल्याला, की दिशा आहे. पुढचा बकरा ज्या बाजूला गेला तिकडेच गेला, नुसते गोल गोल फिरत राहिले, पुढची दिशा कुठली मिळालीच नाही. म्हणजे ब्लाइंड अंध भक्त म्हणतात ना, अंधश्रद्धा, ते असे असतात. काही विचार स्वतःचा करीत नाही, पुढचा चाललाय मागे, अरे पण पुढचा बरोबर आहे का तेही कळत नाही. म्हणजे एखादी समजा दरी असेल तर पुढचा बकरा पडला तर हेही पडणार तरी. तर इथं तुम्ही सावध असलं पाहिजे. कुठलाही निर्णय घेताना आयुष्यात सावध असणं महत्त्वाचं. म्हणून आम्ही म्हणतो सावध तो सुखी. आता अगदी मुळापासून सुरुवात करू. अगदी लहान मुलं असतात, त्यांना शाळेत कुठल्या घालायचं याच्यावर सुद्धा निर्णय घ्यावा लागतो ना. आता अगदी इंग्लिश मिडियममध्ये घालायची इच्छा असते सगळ्यांची, काही जणांची मातृभाषेत घालायची इच्छा असते. मग कसा निर्णय घ्यायचा, बुवा इंग्लिश मिडियममध्ये घालायला हरकत नाही पण तिथले शिक्षक चांगले आहेत का, शिक्षण चांगलं आहे का. मातृभाषेत घालायला हरकत नाही पण तिथलं शिक्षण चांगलं आहे का, हा विचार करायला पाहिजे ना. तिथले शिक्षक कसे आहेत, त्यांच्यात राष्ट्राविषयी प्रेम घडवलं जातं का, नंतर आपल्याला ते इकॉनॉमिकली शक्य आहे का. खूप एखादी शाळा असेल पण तुम्हाला जर इकॉनॉमिकली शक्य नसेल तर जाण्यात अर्थ नाही ना. दुसरी गोष्ट, मुलं लहान असतात, त्यांना तुमच्या घरापासून अंतर किती आहे. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत. काही रेसिडेन्शियल स्कूल असतात. म्हणजे चूजिंग हे महत्त्वाचं. त्याचबरोबर कुठली साईड पुढे घ्यायची, ॲग्रिकल्चर घ्यायचं, टेक्निकल घ्यायचं, मेडिकल घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं. म्हणजे अनेक गोष्टी असतात, त्याशिवाय वोकेशनल गायडन्स असतो. म्हणजे ही सुद्धा निर्णय घेण्याची गरज आहे ना, महत्त्वाचं. नेक्स्ट स्लाईड. आता दुसरं पहा, समजा तुमच्या फॅमिलीमध्ये एखादा वंशपरंपरागत काही धंदा असेल, बिझनेस असेल. उदाहरणार्थ मला सांगा, हे आहेत ना तुमचे अंबानी. आता अंबानींची मुलं बिझनेसच करतात ना, म्हणजे अंबानीचा बिझनेस तयार आहे, त्यातनं मग ते सोपं जातं ना त्यांना, कारण आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो. किंवा डॉक्टर्स फॅमिली असेल तर त्यांची मुलांनी डॉक्टर साईडला गेलं त्यांना सोपं पडतं, कारण त्यांना प्लॅटफॉर्म मिळतो ना, बेस प्लॅटफॉर्म मिळतो. तेव्हा म्हणजे डॉक्टरच व्हायला पाहिजे असं नाही. एखाद्याची इच्छा असेल तर तो दुसरी साईड जाऊ शकतो, त्याची ॲप्टिट्यूड तशी असेल तर. पण सोपं काय, कारण माझ्या मुलाने तेच केलं. तो माझा मुलगा खूप हुशार आहे, तो कार्डिओलॉजीला जाणार होता, म्हणजे हार्ट साईडला. पण त्याला असं इतर मित्रांच्याकडनं ॲडवाईस मिळाली का तुझ्या घरी ऑलरेडी डोळ्याचं हॉस्पिटल चालू आहे, तर तू त्यातच जाऊन त्यामध्ये आणखीन तू वरचा टप्पा गाठ. आणि त्याप्रमाणे त्याने घेतलं आणि त्याला फायदा झाला. पण असं नाही की आता माझा दुसरा मुलगा आहे, तो इंजिनियर झाला, तो मॅनेजमेंटमध्ये गेला, तो त्यातही उत्तम आहे. म्हणजे तुम्ही निर्णय घेताना स्वतःच्या ॲप्टिट्यूडचा विचार करायचा, त्याचबरोबर सोपं काय ते बघायचं ना. आता ही कपूर फॅमिली बघा, नाही का, सगळे ॲक्टर झाले आता, कारण त्यांच्यात ॲक्टिंग असल्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट चांगले असतात, त्याला लवकर पुशअप मिळतो की नाही. एखाद्या नवीन माणसाला ॲक्टरमध्ये वेळ लागतो, मग त्यांनी ॲक्टर होणं ओके, कळलं की नाही. म्हणजे तुम्ही कुठलं, आता इंडस्ट्रियलाइज फॅमिली असेल तर इंडस्ट्रीमध्ये जावं, बिझनेस असेल तर बिझनेस, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. निर्णय असा सुद्धा घेतला जातो. नेक्स्ट, आता आपल्याला ABCD ऑफ लाईफ पाहिजे. ABCD म्हणजे काय, ए म्हणजे ॲप्टिट्यूड, म्हणजे तुम्हाला खरी आवड काय आहे, त्याची कशी टेस्ट घेतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे पुढे. दुसरं, बिलीफ, तुमची श्रद्धा आहे का, जे घेतात त्यामुळे श्रद्धा आहे का. कारण श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही आणि त्यात तुम्ही यशस्वी होत नाही. म्हणजे इट इज अ बिलीफ दॅट वर्क्स, नॉट द थिंग बिलिव्ड इन, हे लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर तुमच्याकडं करेज, कन्व्हिक्शन आणि कॉन्फिडन्स आहे का, म्हणजे काय, आत्मविश्वास आहे का, धैर्य आहे का,
आणि तुम्हाला मनाला पटलेलं आहे का ते जे करतो ते मनाला पटलेलं असलं पाहिजे ना, त्याशिवाय तुम्ही त्या यशस्वी होऊ शकत नाही. पुन्हा मग डिटर्मिनेशन, विल पॉवर, इच्छाशक्ती पाहिजे. त्याचबरोबर तुमची ॲबिलिटी पण पाहिजे. तुम्ही इच्छाशक्ती खूप आहे पण तुमची क्षमताच नसेल तर यू विल बी फेल्युअर. म्हणून स्वतःला आधी ओळखायला शिका. आणि अल्टिमेटली खरं सांगू का, आपल्या आयुष्यात नेमकं काय मिळवायचं आहे, आपलं आयुष्य असण्याचा पर्पज काय आहे, कशासाठी जन्म झाला, याचा देखील शेवटी विचार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट स्लाईड. आता तुम्हाला मुद्दाहून, आता तुम्ही जर गेलात पुढे मागे, आता विद्यार्थी आहात, पुढे ॲप्टिट्यूड टेस्ट एक असते, ती कशी घेतात त्यावर सुंदर व्हिडिओ आहे, तो बघा. आता तो खूप तुम्हाला उपयोगी पडेल. त्यामध्ये काय काय तयारी करायला लागते तेही कळेल. Hi and welcome back to Face Prep. Today I will discuss the preparation strategies for the aptitude test of campus placements. This video has been made with the combined expertise of FACE trainers who have helped more than 15 lakh students get placed in the company of their choice. Cracking the aptitude test is usually the toughest part of any recruitment process. Quite a few students get rejected at this stage despite having good technical knowledge and communication skills. In aptitude test, you compete with thousands of students where the cutoff is not usually pre-decided. So, your performance along with the performance of your competitors decides whether you get selected for the next round or not. That is why it is absolutely essential to be amongst the top scorers in the exam. Let us help you understand how you can achieve this. The aptitude test consists of 3 sections: quantitative aptitude, logical reasoning, and verbal ability. Overall, the major chapters that you have to cover are numbers, ages, problems on trains, time in work, permutations and combinations, probability, relationship-based questions, seating arrangements, parajumbles, sentence correction, and grammar. These chapters will definitely help in answering the bulk of questions asked. For quantitative aptitude, follow R.S. Agarwal or Aptipedia. Both have good concept explanations and a variety of different level problems to test yourself. Along with that, be a regular on websites like IndiaBix and FacePrep, from where you can get hundreds of free practice questions. All questions do not carry equal importance, so emphasize on important topics like number systems, time in work, permutations and combinations, probability, time, speed and distance, percentage and ratios, to name a few. You don't have to practice hundreds of questions, but it is necessary to practice questions of all types and all difficulty levels. If a topic has 50 questions, be sure to try and solve all 50 without looking at solutions. Mark those which you could not solve and give them a try after a day. If you are not able to solve even then, look at the solutions and understand why you got them wrong and what is the concept behind them. For logical reasoning, chapters like series completion, seating arrangements, blood relations, directions, coding and decoding are important. Follow the same strategy as quants. Speed is really important in logical reasoning and only practice will help you achieve the desired score. Verbal ability is a different ball game because you require a good grasp on the language. Communicating in English is the easiest way to practice grammar. Reading newspapers will also help you. Some important topics here are reading comprehension, parajumbles, grammar-based sentence correction and fill in the blanks, along with synonyms, antonyms, and para-completion arrangement type questions. In conclusion, start from concepts and practice questions from each topic, thus mastering all sections topic by topic. Don't aim for cracking the cutoff. You will fall short of your goal. Aim to be amongst the top 2% and you will easily clear the cutoff. For more preparation tips and strategies, subscribe to this channel and download the FacePrep app from Play Store. आता लक्षात तुमच्या, आणि मगाशी मी काय सांगितलं, स्वतःवर आधी विश्वास असला पाहिजे. स्वतःवर आधी विश्वासच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळं हा खरोखर एक सुंदर व्हिडिओ आहे की ज्यामध्ये स्वतःवर विश्वास कसा असला पाहिजे आणि त्याच्याबद्दल खूप छान बोलला आहे, अर्नॉल्ड बोलला आहे. ऐका ते. A belief is a feeling of absolute certainty. If you want to achieve anything in life, you need to get certain you will achieve it. You must believe in yourself.
Beliefs control results because you will never take action towards something you don't believe is possible. You can have all the education in the world. It doesn't matter. If you don't believe you can do it, you will never get it. Do you think Jordan could have become the greatest if he didn't believe in himself? Not a chance. He would have quit when things got hard. He would have quit when he was cut from his high school basketball team. You think Serena would be the greatest female tennis player in history without belief? Not a chance. These great athletes, great entrepreneurs, great human beings are great because they believe in themselves. They believe when no one else does. They believe when they are down. They believe when they are at rock bottom. This is my dream, and I will succeed. Maybe not immediately, but absolutely and definitely. There is no doubt in my mind. This goal I have, this dream I have, I will get it. I will. I will. I will. Beliefs control your results because you will never take action towards something you don't believe is possible. In order to succeed, you must believe. In order to believe you're good enough, you must be good enough. If you're not there yet, get to work. Work! 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 Until you get to the place where you know you will make it. No doubt. No doubt. I will make it. I will get it. I will have it. Work on your weaknesses until they become your strengths. Work on your flaws until they become your fire. Work on your problems until they become your power. You have to believe that something great can happen. Even if there is no evidence, believe. Even if others say it is impossible, believe. Even when everything is going wrong, believe. Change your belief that you can't to the knowing that you can. Change the belief that there are limitations to the knowing there are none. Change the belief that there isn't a way and push yourself to find your own path, your own answers, your own way. You can't just go off logic. The greatest achievements in the world defy logic. They are born from belief. The greatest achievements did not come from someone who saw what was possible and didn't dare attempt better. The greatest achievements came from those who see what is possible, but still believe they can achieve something impossible. राईट. पाहिलं तुम्ही, द बिलीफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि विचार मोठाच केला पाहिजे, कारण तुम्ही विचारांपेक्षा मोठे होऊच शकत नाही. तू पहिल्यांदा विचार मोठा पाहिजे, कळलं की नाही. म्हणून तुम्हाला मागे एक मी गोष्ट सांगितली आहे की एक वार्ताहर गेला होता आणि एका डॉक्टरना विचारलं, चांगली प्रॅक्टिस होती, की तुम्हाला BMW खरेदी करायला किती दिवस लागतील. तर डॉक्टरने विचार केला, प्रॅक्टिस जरी चांगली असली तो म्हटला मला 10 वर्ष लागतील, खूप महाग असते ना BMW. तर तो मग बिल्डरकडे गेला, त्याला जास्त पैसे मिळतात डॉक्टरकडपेक्षा. तो म्हणला मी 5 वर्षात घेतो. मग वार्ताहरांनी विचार केला, हे मोठे लोक काय विचार करतात बघूया, म्हणून तो टाटांच्याकडे गेला. अर्थात त्याला कल्पना होती की टाटाने एका क्षणात सांगितलं तर 10 BMW उभ्या राहिल्या असते ना, एवढी क्षमता आहे. पण जस्ट ही वॉन्टेड टू सी की काय विचार करतात. टाटा विचारात पडले. मग टाटा विचारात पडले म्हटलं, हा विचारात पडला की ते का विचारात पडले, कारण त्यांना किती सोपं होतं. पण त्यांनी 10 मिनटं विचार करून सांगितलं मला 15 वर्ष लागतील. मग मात्र वार्ताहर चकित झाला. तो म्हटला डॉक्टर 10 वर्षात घेतात, बिल्डर 5 वर्षात घेतो, आणि तुम्हाला 15 वर्ष काय लागतील. तर टाटाने दिलेलं उत्तर लक्षात घ्या. टाटा काय म्हणाले, अहो ती कंपनी BMW किती मोठी आहे ना. म्हणजे लक्षात ठेवा, त्यांनी कंपनी घेण्याचा विचार केला, मोठा विचार. डॉक्टर आणि बिल्डर कार घेण्याचा विचार करत होते, त्यांनी कंपनी घेण्याचा विचार करा. आणि मला सांगा, टाटा नुसते विचार करीत नाहीत, त्यांनी एअर इंडिया विमान घेतलं नाही विकत, आखी कंपनी विकत घेतली.
म्हणजे त्याप्रमाणे आपलं क्षमताही वाढवली ना त्यांनी. त्याचबरोबर दुसरी गोष्ट पॅशन पाहिजे, तुम्हाला ध्यास पाहिजे त्या गोष्टीचा. कुठली जी गोष्ट करणार त्याचा ध्यास पाहिजे, त्याशिवाय ती यशस्वी होत नाही. आणि तुमचं करिअरवरती पूर्ण फोकस पाहिजे, पूर्ण त्याच्याबद्दलच. म्हणजे मी अगदी सचिन तेंडुलकरचं उदाहरण सांगू शकतो. ते म्हणतात की तो सतत जेवताना असो, अंघोळीला कायम क्रिकेटशिवाय दुसरा विचार करत होता. कंटिन्युअसली क्रिकेट क्रिकेट खेळ. मग तो मोठा झाला ना, भारतरत्न मिळाला त्याला. त्याचबरोबर पुढे ज्यावेळी तुम्ही प्रोफेशन केला तर पार्टनर लागतात ना, तर पार्टनर कसा सिलेक्ट करायचा हेही बोलणार आहे मी तुम्हाला. आणि काही वेळा नाही कसं म्हणायचं हेही सांगणार आहे. नेक्स्ट स्लाईड. आता फोकसमध्ये राहायला पाहिजे तुम्ही. आता विद्यार्थी अभ्यासात कसं फोकस राहायचं यासाठी सुंदर व्हिडिओ आहे, तो पहा तुम्ही आता. 11 psychological tips for staying focused. Whether you're a student, professor, entrepreneur, or employee, people of all walks of life and ages struggle with keeping focus. In this day and age, with new technologies and life becoming more busy as we grow older, distraction surrounds us. Here are some tips on how you can keep concentrated more easily. Number 1. Plan out your times. Start by figuring out during which times your focus is at its best. Maybe it's right after dinner or in the first hours of the day. Well, arrange your schedule so that you do the most important tasks during your most efficient hours. Number 2. Train your brain. It's become the norm to multitask almost in autopilot without putting much thought into it. Start by training your brain to put all effort into one task. Put away all distracting devices as well. It doesn't have to be for longer than 10 minutes. You can work your way up as you go. Number 3. Let it flow. This is entirely dependent on what works for you. Sticking to a strict schedule will slow down your efficiency. If you're working very well, you might want to extend your working time. At the same time, if you can't seem to focus too well, step away from your work for a bit to clear your head. Number 4. Sleep well, eat well. Your productivity is proven to increase when you have slept well. Not to mention, focusing while running on an empty stomach is extra hard. Having 15 minutes of full uninterrupted concentration is much better than 30 of exhausted studying. Don't forget to take time to take care of your needs. Number 5. Make a list. Make it clear to yourself what you want to accomplish in the session by writing it down. Being specific is key here. Having a clear idea of what you have to do will not only make it easier to manage your work in separate sessions, thanks to the visual map, it will be less likely for you to be distracted. Number 6. Repeat, repeat, repeat. Studying a subject for a couple of 30-minute sessions is more effective than studying for one long 3-hour period. This requires a more careful distribution of your time. If done right, your productivity and focus will improve. Number 7. Clear up. Once you're ready to start a new task, it's time to leave all potential distractions from your previous task behind. It's easy to catch something you missed and want to go back to do that, but you need to move forward. Write down what you need on your to-do list and go back to do it later. Number 8. Pay attention to your habits. Pinpoint what is exactly that keeps distracting you. Maybe it's your phone, your laptop, or the fridge that is preventing you to give your full attention to the task at hand. Once you have identified the source, you can deal with getting rid of it while you work. Number 9. Time's up. You don't always have to work until everything is finished. Taking breaks in between long, tedious work sessions will help keep you motivated for the time you have left. Number 10. Separate relaxation space and workspace. Have you ever tried working in bed and it just made it so hard to focus? Designating a specific space to work will let your brain know when it's time to concentrate, in addition to making it easier to fall asleep when you've finished. Number 11. Finish. A lot of students will study until late in the evening and then go straight to bed. However, it's better to end it by doing something you enjoy. This gives your brain an opportunity to cool down after a work session. Do you have any more tips that help you focus? पाहिलं तुम्ही, फोकस कसं राहायचं तुम्हाला सांगितलं. आता अतिशय महत्त्वाचं, आजकाल काय इंडिव्हिज्युअल एकटा माणूस काही कुठलंही प्रोफेशन करू शकत नाही. पार्टनरशिपमध्ये करणं बरं पडतं. काय होतं त्यामुळं तुम्ही जास्त आपल्याला स्वतःलाही
नवीन शिकायलाही वेळ मिळतो आणि रिस्क घेताना रिस्कचा शेअर होते, दुसरे विचार मिळतात. तेव्हा पार्टनर्स सिलेक्ट करून पार्टनरशिपमध्ये करायला हरकत नाही. अगदी मेडिकलमध्ये सुद्धा आजकाल ग्रुप प्रॅक्टिस आलेली आहे. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा पार्टनर्स फर्म असतात की नाही, हे महत्त्वाचं. पण पार्टनर सिलेक्ट कसा करायचा याला सुद्धा महत्त्व आहे. तर चुकीचा पार्टनर सिलेक्ट केला, ज्याच्याशी आपली व्हायब्रेशन जुळत नाहीत, तर गोंधळ होतो. तेव्हा पार्टनर कसा सिलेक्ट करायचा याच्यावर देखील एक सुंदर व्हिडिओ आहे, तोही पहा आता. How to select the right business partner. So I got a great question from my YouTube viewers. Love you guys. Guru Kalyan, who wrote in to say, "Hey Evan, how's it going? Watched a couple of your videos. Your advice is great. I'm a 14-year-old who's passionate to become an entrepreneur. I'd like to know more about selecting the right business partners, as I have a friend who's talented in the way that I want, but I feel confused whether to trust him, and I feel he may betray me or be more clear, not be the right person to work with. Problem is, I'm not sure that I would find someone else who will share the same thoughts as mine." So this is a great question, and one that a lot of entrepreneurs go through, right? You're trying to build this thing up, you realize you can't do this all yourself, and you want help. You want somebody to help you build this thing. And when you're on the same page with somebody, when there's somebody who has complementary skills as you, it's really wonderful. You know you're not in this all alone. You have somebody who's feeling the same pressures and pains as you and kind of understands what you're going through. So it's great. I love that part of partnerships. The thing about partnerships is people rush into it too soon. A lot like marriages, right? This is like a marriage. Having a business partner is like having a wife or a husband. You're going to probably spend more time with your business partner than you will with your wife or husband, as sad as that may sound. So you guys better get along. You better be on the same page, you better want the same thing, and you better date before you get married, just like you would with a husband or wife, right? Don't just rush into it. It's so easy at the start. I have this great idea. Yeah, I agree too. This is great. And then you launch into it, and then you realize all these things about each other that aren't going to work, right? And anybody can be friendly and happy when things are going well, but what about during the crappy times, when you're not making money, when you're not hitting the marks that you thought you were going to hit and you're struggling? Are you still going to get along then? And so you need to do two things. One, you need to test somebody out. Okay, if you're starting a business with somebody, there has to be things that you work on in a small scale first. So the people who I've worked with in the past, even people who I just do joint ventures with, revenue shares with, not big, here's a piece of my company, that big picture. I'll always start on a smaller thing first, just to see if you can work together. So start something smaller, work on some projects together, see if you can handle working with them or not, see if you're on the same page. You'll figure out pretty quickly if it's working out or not. The other thing is you have to trust your gut. One of my favorite thoughts on this comes from Robert De Niro in the movie Ronin, where he was saying, whenever there is doubt, there is no doubt. Meaning that if you are questioning yourself, then you know what to do. It's not the right decision. So if you're worried about this person, being not a good person to work with, who might stab you in the back, go behind your back, whatever, then you already know that's the answer. You cannot work with this person. It's not a good decision. And you don't want to let the fear, because it's the fear, right? You're like, well, what if I don't find anybody else? This is the only person who I've ever found. You can't let that fear force you into the wrong decision, right? It's the same thing as imagine getting married. You're with you're a 14-year-old. Maybe you're not thinking marriage yet. I hope. I don't know. But if you're a guy, right, you're with some girl and she's not right for you, but you're like, well, I've never been with anybody else and I don't know if I'll ever find anybody else. You don't want to let that fear of not finding the right person force you into making a lifelong terrible decision, right? That other person is there. There are people who want to help you, who believe in the same things as you, whose personality matches yours, whose value matches yours. You'll be a much better fit to work with. And that's what you need to go out and find. And the way to do it is start hanging around those circles. So say you need, I don't know what your roles are. Say you need a programmer. Okay, you need somebody to program your ideas.
You should be hanging around programmers. Go to events where there are programmers. Go to meetups. Go to conferences. Hang out in online forums where there are programmers talking about things. You want somebody, here's your ideal fit, okay? You want somebody who has the same values as you, who treats people the same way as you, who sees the world in the same way as you do, who loves what you stand for. Whatever business you're trying to create, they have the same vision, they have that same passion. So those things match up, and then they have complementary skill sets. So they're the programmer while you're the CEO or whatever your role is, right? So you need to get those people who have the same vision, same values, want to do this thing, but also have the complementary skill sets to support you. And until you find that person, don't let other people take a piece of your pie. Believe. For those of you watching, I'd love to know how you found your business partners, success stories, failure stories. Let me know in the comments below. Share your story to help inspire other entrepreneurs who are going through the same thing. If you guys like this video, thumbs up below. Click on my face, subscribe to the channel. Thank you so much. I'll see you soon. राईट, हे त्यांनी पार्टनर कसा सिलेक्ट करायला सांगितलं. त्याचबरोबर काही वेळा काय होतं, तुम्ही पार्टनर सिलेक्ट करता आणि सगळं ओके, आणि पुढे लक्षात येतं की ही इज नॉट प्रॉपर फॉर यू. कळलं की नाही? मग अशा वेळी माणसाला भीड असते ना, भीड असते ना, नाही कसं म्हणायचं. तर भीड ठेवता कामा नये. भीड ही भिकेची बहीण म्हणतात. त्यामुळं अशा वेळी तुम्हाला लक्षात येते की आपलं बरोबर चालत नाही आहे, तर नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कळलं की नाही? आणि ते नाही म्हणणं किती महत्त्वाचं, इव्हन त्या दुसऱ्यासाठी जो असतं. पहिल्यांदा जरा वाईट वाटेल त्याला किंवा जरा रिलेशन स्ट्रेन होतील, पण नाही कसं म्हणायचं हे प्रत्यक्ष अनुभव एक सुंदर चांगला आहे, त्यांनी सांगितले, ते ऐका. Do you ever feel super awkward saying no to people, or maybe even rude? And as a result, you end up saying yes to a lot of things, and later down the line, you really regret it and you end up being stressed and burned out, whatever may be. If this is something you can relate to, I want to welcome you to the club. This is something I used to struggle with so much, especially coming from a shy background. I used to people please left, right and center. And there's no denying, as a high achiever that we are, we have to get great at saying no. Steve Jobs was famous for saying how it is only by saying no we can concentrate on what truly matters in our life. And there's another great quote I read online, which is, if you don't prioritize your life, somebody else will. Isn't that true, by the way? And that's why today I want to share with you the 3 steps you must know in order for you to get great, world class at saying no, without feeling rude or without feeling awkward. So without further ado, let's go on to the first step inside it, which is, when you say no, don't justify anymore. Don't give excuses and don't fluff about. The reason for this is, firstly, it's not a great habit to start giving excuses in regards to why you have to make a decision. That shows that you're very uncertain as a being, and that's not a good energy to be giving out to people. You want to be firm with your decisions and you want to stick to it. Another reason why you should not fluff about or give excuses is because of the fact that when you are saying no to someone and you're dealing with somebody who's quite dominant, let's say, they will begin to nitpick at everything you're saying, the story that you're sharing with them, and they'll begin to just pick at it, and eventually you may end up giving in. And so the more things you end up chucking out in terms of why you can't say no, the more they've got chances of hooking you back in, so you eventually have to say yes. So you got to be just firm with your decision. If it's a no, just say no. It's going to feel awkward at the start, but it's just like riding a bike for the first time. It is awkward, right? You start with stabilizers and you're terrible at riding the bike, but one day you can take the stabilizers off and you're off to the races, right? It's exactly the same. Saying no is a skill. At the start, you feel awkward. You may feel rude, but realize this, you're actually doing them a massive, massive favor later down the line. And this is the reason why. This is step number 2. Realize by saying no, you're actually helping them in the long term. You got to realize that if right now you cannot fully commit to some of these requests, you're only able to actually give them half-hearted effort. True? And let me ask you, are you going to be able to bring the maximum results if you're only putting yourself into it like 50%? Definitely not. So are you actually doing them a favor? No.
It may seem like to them you're actually helping them, but in reality, you're not really helping them. You're not all in because you can't, right? Because you may have overcommitted to stuff. Isn't that true? So realize this, by you saying no, they can find somebody else who can say yes and fully commit to that. So realize you're actually helping these people in the long run. And I know this from personal experience. It was only a couple years ago, I had this opportunity where a lot of speaking organizers just out of the blue just was reaching out to me. And I ended up saying yes to everyone, right? They're wanting me to travel, just come speak on these stages, these stages, these stages. I ended up saying yes, right? It sounded like a great opportunity. But what ended up happening is because I overcommitted, I had no time to prepare all my speaking notes. I had no time to practice speaking and so forth. And as a result, I ended up burning out. I ended up having to say no to pretty much every single organizer. I ended up screwing all of them over, all in one go. At the time, of course, when I said yes, they all are happy. But guess what? Eventually, I couldn't even fulfill it. And so this is why they were left disappointed. And it was kind of too late by then because they had already booked a venue and so forth. So realize this, by you saying no, you're actually helping them in the long term. So you got to realize, although they may react negatively at the start, focus on the long term here. You're actually helping them right now. Is that making sense? You're helping them in the long term. And you're gonna allow them to find someone else who can fully commit. And you got to be comfortable with that. So that's the second step. And that leads perfectly onto the third step, which is to offer possible alternatives to them if possible. However, just don't end up giving in as a result of that in terms of like saying, oh, you know what, let me help you, right? It's important you stick to your decisions because that shows them that you're very reliable and certain in terms of an individual. You don't want to start being a fluffy person who starts changing their mind. It's not a good vibe to give off, right, as a high achiever. So to quickly summarize, the first step is don't give excuses, don't justify, don't fluff about. When you're making a decision, be firm. Sincere, but firm. Because the second step, realize you're actually doing them a greater service. It's a long-term greater good. By you saying no right now, you're actually helping them in the long term. The third step is to offer them possible alternatives if you know there is alternatives, but do not feel obliged that you have to offer them an alternative. So you learn how to say no. Now, again, priorities. You should know the priorities in life. What should be the first? You know, I never ask what are your priorities in life. People say career. No. First should be health, then should be family, third should be career, and fourth should be social. Let us see a very nice experiment. Just watch it. Is this jar full? Yes. And is it full now? Yes. And how about now? Is the jar full now? Yes. Yes. Yeah, it is. Now, I want you to recognize that this jar represents your life. Golf balls are the important things, your family, your friends, your health, and your passions. The pebbles are the other important things, your car, your job, your home. And the sand is everything else, it's just the small stuff. Now, if you put the sand in the jar first, you won't have room for the pebbles or the golf balls. The same is true in life. If you spend all your energy and your time on the small stuff, you won't have time for all the really important things that matter to you. Pay attention to the things that are critical to your happiness. Take care of the golf balls first, the really important things. Set your priorities, because everything else is just sand. Yes? Professor, what does the beer represent? I'm glad you asked. It goes to show that no matter how full your life may seem to be, there's always room for a couple of beers with a friend.
आता एक ग्रुप लीडर, आता काय तुम्ही जाणार ना कुठल्या कंपन्यामध्ये, त्यावेळी काय असतात की तुम्ही टीम्स तयार करतात प्रोजेक्ट दिलं की, आणि त्याला एक लीडर असतो. त्या लीडरला देखील आपले टीम मेंबर सिलेक्ट करायचे असतात. सिलेक्ट करताना कसं करायचं, तर तुम्ही ते ॲबिलिटी बघायची, नंतर त्या जॉबमधलं तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे, ज्ञान पूर्ण असलं पाहिजे जो काय जॉब आहे त्यामधलं. शिवाय आपले जे टीम मेंबर असतात त्यांना तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे, कुठल्याही केलं कामाचं कौतुक केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे, कळलं की नाही. आणि त्यातल्या प्रत्येकाच्या ॲबिलिटीज शोधून त्याला तो जॉब दिला पाहिजे, कळलं की नाही. प्रत्येकाची ॲबिलिटी, कोणाचे कसं असतं, PR चांगला असतो, पर्सनल रिलेशन लोकांशी चांगले असतात, कोणाचं मॅथमॅटिक्स चांगलं असतं, कॅल्क्युलेटिव्ह ब्रेन असतं. तर तुमचा जो जॉब आहे त्यात कुठलं उपयोगी आहे ते काम त्याला डेलिगेट केलं पाहिजे. सगळं स्वतः करायचं नसून डेलिगेशन ऑफ जॉब इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते कुणाला द्यायचं, ते पर्सनल सिलेक्शन, इथं आपल्याला डिसिजन घ्यावे लागते कोणाला काय काम द्यायचं. त्या कामात जर तो उपयोगाचा नसेल तर त्याला ठेवण्यात अर्थ नाही, मग बदलायला पाहिजे त्याचं काम. म्हणजे प्रत्येकाचं एक ॲक्युमेंट असतो, ते तुम्ही शोधलं पाहिजे, हे महत्त्वाचं काम. नेक्स्ट, दुसरी गोष्ट सक्सेसफुल टीम फॉर्मेशन. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही गोष्टी सांगतात, पण स्टॅटिस्टिक्समध्ये काही वेगळं आढळलं आहे. त्याचा सुंदर व्हिडिओ बघा. Technology companies encourage their employees to work together because studies show that teams tend to innovate faster, achieve higher productivity, see mistakes more quickly, and find better solutions to problems. Yet, not every team is successful. So how do you build a highly effective team that is capable of delivering expected results? A study run by Google will shed some light on this question and help us identify traits that all successful Google teams shared. Several years ago, Google launched an internal project Aristotle, which was a huge data study focused on the teamwork. The tech giant spent millions of dollars tracking 180 separate teams for 3 years. The goal of the project was simple yet ambitious: to find out what are the traits of the highest performing teams. In other words, the company wanted to know why some teams stumbled while others soared. Initially, the researchers' hypothesis was that maybe best teams had members who liked each other a lot, or there was a healthy mix of personality types, or the team members were friends outside of work. Yet, none of these seemed to matter. The researchers could not find any meaningful patterns in the data. Basically, there was no evidence that a mix of specific personality types, or skills, or backgrounds made any difference. The who part of the equation didn't seem to matter. As the researchers continued to study the groups, they noticed two behaviors that all of the best teams shared. First is that the team members spoke in roughly the same proportion, a phenomenon that researchers call inequality in distribution of conversational turn-taking. On some teams, everyone spoke during each task, while on others, leadership shifted among teammates from assignment to assignment. But in each case, at the end of the day, everyone had spoken roughly the same amount. In other words, as long as everyone got a chance to talk, the team did well. But if only one person or a small group spoke all the time, the collective intelligence declined. Second, the good teams all had high average social sensitivity, a fancy way of saying they were skilled at reading how others felt based on their tone of voice, their expressions, and other nonverbal cues. One of the easiest way to determine social sensitivity is to show someone photos of a person's eyes and ask to describe what that person is feeling. An exam known as the reading the mind in the eyes. People on successful teams scored about average on this test. They seemed to know when someone was feeling upset or left out. People on less effective teams, in contrast, scored below average. They seemed to be less sensitive towards their colleagues. By the end of the project, researchers came to a conclusion that it didn't matter who was on the team. What mattered
was how team members treated each other. Teams where everybody talked and everybody showed respect by listening and paying attention created psychologically safe atmosphere inside the team. And psychological safety of each member in the group had a positive effect on the team's ability to succeed. नेक्स्ट, आता दुसरं स्मार्ट वर्क केलं पाहिजे. अर्थात आज सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्मार्ट वर्क म्हणजे काय, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल अँड रिप्रोड्युसेबल अँड टाईम बाउंड. म्हणजे ते कसं स्पेसिफिक पाहिजे काम करतात ते किती केलं याचं तुम्हाला माप पाहिजे, किती आपलं काम झालं. मुख्य म्हणजे ते अचिवेबल पाहिजे, ते करता आलं पाहिजे ना. आणि तुमचं कसं आहे, तुम्हाला ते परत परत करता आलं पाहिजे, रिपीट्स करता आलं पाहिजे. आणि त्याला काहीतरी टाईम लिमिट पाहिजे. ह्याला म्हणायचं, म्हणून असं म्हणतात, डुईंग द थिंग्स राईट वे इज हार्ड वर्क अँड चूजिंग द राईट थिंग इज अ स्मार्ट वर्क. नेक्स्ट, आता कसं असते, तू मोठ्या इंडस्ट्रीमध्ये खूप कामं असतात, पण छोटे छोटी जरी काही अचीव केलं तर सारखी मधनं सेलिब्रेशन्स पाहिजे. सेलिब्रेशन केली की उत्साह येतो लोकांच्यात, मग आणखीन काम करायची इच्छा होते. म्हणून काही काही छोटे छोटे झाले की छोटी पार्टी ठेवतात, छोटं काहीतरी काय कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे काय होतं, तो उत्साह वाढतो. आणि टाईम बाउंड प्लॅनिंग पाहिजेच. कुठल्या ह्याच्यामध्ये वेळेला महत्त्व आहे, कुठल्या वेळी काय काम करणं ते पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन पाहिजे. जे काय करता त्याचं डॉक्युमेंटेशन करणं अतिशय गरजेचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. मागे मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितले की डॉक्युमेंटेशनला फार महत्त्व आहे. डॉक्युमेंटेशन नसेल तर अडचण येते. आता समजा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काही काम करता, एखादं मशीन बंद पडलं, ओके, त्यावेळी का बंद पडलं हे लिहून ठेवा. का बंद पडलं, मग कसं दुरुस्त झालं तेही लिहून ठेवा. तेव्हा लिहून ठेवून काय उपयोग, खूप उपयोग होतो. समजा 4 वर्षांनी परत असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही लगेच डॉक्युमेंट असे बघू शकता आणि मग त्यावेळी कसं सॉल्व्ह केलं ते कळलं तर यावेळी तुमचा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतो. मग डॉक्युमेंटेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. कळलं की नाही, किंवा इव्हन जे कुठलं मशीन असेल ते मशीन काय काम करतं, त्याच्यात काय काय प्रॉब्लेम्स असतात, कसं सॉल्व्ह करतं याचं सुद्धा बोर्ड लावून ठेवा तिथे. म्हणजे पर्सन डिपेंडंट राहत नाही. पर्सन नाही आलं ते काही फरक पडत नाही, कोणी माणूस ते करू शकला पाहिजे. त्याच्याविषयी जर डॉक्युमेंटेशन जर व्यवस्थित असेल, जे मशीन करतं, तर दॅट बिकम्स इझी. नाहीतर एखादा पर्सन नाही आला की तुमचं काम आडेल. काम आडलं नाही पाहिजे माणूस नसला तरी. तर ते इतकं स्वच्छ लिहिलेलं असलं पाहिजे की त्या मशीनचं नेमकं काय, ते कसं करतं असं लिहून ठेवलेलं असलं पाहिजे. दॅट बिकम्स युजफुल. नेक्स्ट, ऑर्गनायझेशनमध्ये काय असतं, हां मी आत्ता सांगितलं, मॅन इंडिपेंडंट सिस्टीम पाहिजे. आणि तुम्ही 25 वर्ष पुढचं पाहिलं पाहिजे, आत्ताचं असं नाही. म्हणून आम्ही लीडरच्या वरती सांगतो की लीडर शुड क्रिएट लीडर्स. आणि एखाद वेळेस वाईट वेळ येऊ शकते याची तुमची मानसिक तयारी पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड पाहिजे. नाहीतर एकदम लोक यावेळी इतकं गॅम्बल करतात, ते एकदम रिस्क एवढी मोठी घेतात की ते रस्त्यावर जातात फिरतात. तसं नाही पाहिजे. तुम्हाला थोडं हातचं राखून म्हणतात ना, म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही हळूहळू स्टेप करत वाढवत गेलं पाहिजे. एकदम सडनली केलं तर त्यात फेल्युअर झालं तर तुम्ही रस्त्यावर याल. डिसिजन घेताना रिस्क घेतलीच पाहिजे. असं म्हणतात, देर इज नो रिस्क नो गेन. पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं महत्त्वाचं आहे. रिस्क काय घ्यायची महत्त्व पाहिजे ना. आणि सध्याच्या काळात काय गरज आहे हे महत्त्वाचं घेतलं पाहिजे. आणि पुढे 25 वर्षांनी काय होणार आहे याचा देखील अंदाज घेतला पाहिजे. आता तुम्हाला कल्पना आहे की आता हळूहळू AI यायला लागलं. AI तर तुम्ही एखाद्या जॉबमध्ये असाल, आता कोडिंग आलं आहे, आता कोडिंग AI करायला लागलं, म्हणजे कोडिंगचं जॉब जाणार हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून लवकरात लवकर AI तुम्ही शिकलं पाहिजे. कारण ज्या गोष्टी पुढच्या, जसं पूर्वी बँकेमध्ये हाताने लिहित असत, पण ज्यावेळी आता कॉम्प्युटरायझेशन आलं त्यावेळी संपूर्ण कॉम्प्युटरायझेशन सुरू झालं, डिजिटल झालं. मग जे शिकलं नाही ते मागे पडले ना. मग तुम्ही आधीच निर्णय घेतला पाहिजे, येस आय वॉन्ट टू लर्न. नवीन जे पुढचं येते ती चाहूल घेऊन शिकलं पाहिजे. ही डिसिजन तुम्हाला चटकीने घेता येत पाहिजे. म्हणून काय म्हणतो आम्ही, यू हॅव टू रन टू रिमेन स्टेबल इन दिस वर्ल्ड. तुम्हाला सतत शिकत राहिलं पाहिजे. तुम्ही थांबलात की मागे पडलात, लक्षात ठेवा. म्हणून सक्सेस मिळवताना सक्सेसच्या स्टेप तुम्हाला 3 सांगितल्या सक्सेसच्या याच्यामध्ये, ग्रोथ, प्रोग्रेस आणि सक्सेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की पुढचे लीडर्स तयार केले पाहिजेत. म्हणजे तुम्ही कुठली इन्स्टिट्यूशन जास्त दिवस चालेल. अन्यथा एखादा लीडर मेन खूप चांगला असेल, समज तो असेपर्यंत सगळं चालेल, पण तो गेल्यावरती इन्स्टिट्यूशन बंद पडते. तेव्हा तसं होता कामा नये. तेव्हा निर्णय आधीच घेतला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. फॅमिलीमध्ये अर्थात तुम्हाला म्हणजे आपल्या फॅमिलीचं नेमकं गोल काय हे लक्षात आलं पाहिजे. प्रायोरिटीज मगाशी मी सांगितलं ते लक्षात आलं पाहिजे. आणि वर्क लाईफ बॅलन्स हे खूप महत्त्वाचं आहे. काम तर करायचं पण आपला पर्पज काय आयुष्याचा, आनंद मिळवणं हा पर्पज आहे ना. मग त्यासाठी फॅमिलीला देखील वेळ दिला पाहिजे, आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे, फॅमिलीला वेळ दिला पाहिजे.
कारण नुसतं काम नाही, वर्कोहोलिक्स असतं कामा नये, दोन्हीचा बॅलन्स पाहिजे. आणि तसं असेल तरच तुमचं आयुष्य चांगलं होतं. याचा सुद्धा निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे कित्येक वेळा कुठं थांबायचं हेही शिकलं पाहिजे. काम करत राहिलं तर काम करत राहूच शकतो कायम आयुष्यभर, पण कुठं थांबायचं, तुमच्या काही हॉबीज असतील तर त्यामध्ये पडलं पाहिजे. नवीन गोष्टी काही वेळा काय असतं, कित्येक जण आम्हाला नंतर म्हणतात आमच्या वयामध्ये, आता मी आता 73 वर्षाचा आहे, की अरे आम्हाला हे करायचं होतं आयुष्यात पण केलंच नाही. याचं कारण तुम्ही थांबलाच नाहीत. त्या कुठल्या गोष्टीत आपल्याला जी आवडते ती गोष्ट करण्यासाठी तो निर्णय घेतला गेला पाहिजे. तो निर्णय कित्येकांना अवघड वाटू शकतो. माझ्याच बाबतीत मी प्रॅक्टिस करत होतो, पण माझा चिरंजीव ज्यावेळी एफिशियंट आला, सून आली, तेव्हा मी चटकीन निर्णय घेतला आणि मी प्रॅक्टिस बंद केली. का? कारण मला दुसऱ्या हॉबीज आहेत, अशा लेक्चर द्यायच्या हॉबीज आहेत, मूल्य शिक्षण द्यायच्या हॉबीज आहेत. म्हणजे मी माझं आयुष्य बदललं आणि तेव्हा माझ्या आयुष्यात आणखीन आनंद निर्माण झाला. आता मला अजून, मी आता बसलो, मी अजून ऑपरेशन करू शकतो, पण नाही करायचं सोडलं. मी कुठं थांबायचं आहे माणसाला कळलं पाहिजे. वर्क लाईफ बॅलन्स कळलं पाहिजे. मग आपण फॅमिलीला मी जास्त वेळ देऊ शकतो ना. आज आमच्या नाती आहेत, त्यांच्यावर मी खेळू शकतो, ते आम्ही ॲटलीस्ट इंटरॅक्शन तरी होते. हे लोकांना शिकलं पाहिजे. अशी डिसिजन मेकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट स्लाईड. येस, ॲडजस्टमेंट तर शिकलंच पाहिजे. आम्ही तडजोड केलीच पाहिजे आयुष्यात. दुःखाची तडा न जाता सुखाची जोड करणे म्हणजे तडजोड. कॉम्प्रोमाइज करायला शिकलं पाहिजे. तुमची पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असली पाहिजे, कळलं की नाही. तर आणि टाईम मॅनेजमेंट असली पाहिजे. अर्थात खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. मी बाकीच्या विषय लेक्चर देताना त्या मी कव्हर केलेल्या आहेत. नेक्स्ट स्लाईड. थँक्यू व्हेरी मच फॉर द काइंड लिसनिंग. थँक्यू. बस शेवटचा व्हिडिओ काय दाखवू नका तो.